नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. निरोगी राहणं म्हणजे काय हो? औषधं घेऊन निरोगी राहणं का? नाही, मनाने निरोगी राहणं. आणि या मनाने निरोगी राहण्यासाठी आजकाल खूप सारे ऑप्शन्स किंवा पर्याय उपलब्ध आहे. त्यातला एकमेव हा आणि छान पर्याय म्हणजे योगा. योगाने आपलं मन निर्मळ राहतं आणि आपण मनाने निरोगी असलो की कुठलेही आजार आपल्याजवळ येत पण नाहीत. पण मग हे योगामुळे निरोगी कसं राहायचं, मन आनंदी कसं ठेवायचं, याविषयी आज माहिती सांगण्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत योगा टीचर संध्या भावे. आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्याकडनं सगळी माहिती ऐकूया. नमस्कार संध्याताई. नमस्कार. तुमचं माझं व्यासपीठमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू. आज इथे तुम्ही आलात, थोडीशी आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल माहिती सांगा. माझं नाव संध्या सतीश भावे. मी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते. 2021 मध्ये मी रिटायर झाले. मला अनेक प्रकारचे छंद आहेत. मुख्य म्हणजे मी योगा हा माझा आवडीचा विषय आहे. त्याचप्रमाणे मी लिखाण करते, कविता करते, वाचनाचा आता छंद आहेच आहे. त्याचप्रमाणे मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी व्याख्यानं द्यायला जाते. सध्या मी अहिल्याबाई होळकर यांची व्याख्यानं देते आणि ती खूप सगळीकडे फार गाजत आहेत. समितीमध्ये जाते, समितीचा बौद्धिक विभाग मी सांभाळते. अशा अनेक गोष्टी मी सतत करत राहते. अरे वा, खूप छान. पण बँक आणि योगा हे खूप वेगळे क्षेत्र आहेत. मग बँकेत रिटायर झाल्यानंतर तुम्ही योगाकडे कसे वळालात? नाही, मी रिटायर झाल्यानंतर योगाकडे नाही वळालेले. मी 2006 पासून योगाकडे वळालेले आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माझ्या असलेल्या बारीक सारीक शारीरिक व्याधी, म्हणजे सतत मला आजारपण यायचं. माझी प्रतिकार शक्तीच खूप कमी होती. त्यामुळे 2-2.5 महिने झाले की मला व्हायरल इन्फेक्शन व्हायचं, ताप व्हायचा, सर्दी व्हायची, खोकला व्हायची आणि हे सारखं सतत रुटीन चालू असायचं. आणि आपल्याला काही बँकेतून पण एवढ्या सुट्ट्या मिळत नाही आणि घरातून पण मिळत नाही. म्हणजे ते सगळं सहन करत आपण सगळ्या गोष्टी चालू असतात. मला तसं व्यायामाची थोडी आवड होती. मी फिरायला जायची, सायकलिंग करायची, ह्या सगळ्या गोष्टी करत होते. पण योगा या मार्गाकडे कधी वळाले नव्हते. आणि मला माझी एक मैत्रीण मिळाली. अगं म्हणे, तू योगाच्या क्लासला काय येत नाही? या इथं एक सर आहेत म्हणे, ते खूप छान योगा शिकवतात. मग म्हटलं जाऊन तर पाहू, म्हणलं काय हरकत आहे. आणि मग मी गेले आणि माझ्यात इतका म्हणजे छान बदल झाला की मुख्य म्हणजे माझी आजारपणं सगळी संपली. म्हणजे फार मोठी मोठी आजारपणं नव्हती, पण सर्दी, खोकला, सगळ्या किरकोळ होती. पण ती फार त्रासदायक असतात, किरकोळ असतात पण ते त्रास असतात, ते न दिसणार. हा. आणि त्याच्यातून मला एकदम छान फ्रेश वाटायला लागलं. माझं उत्साह वाढला, माझी कार्यक्षमता वाढली. मी अनेक कामं एकातून एक करत गेले. म्हणजे हा तुमचा स्वतःच्या अनुभवातून योगा. आणि मग मला म्हणजे मी कधीही योगा सोडणार नाही हे त्यावेळेस मी अगदी ठाम निश्चय घेतला होता आणि त्याप्रमाणे अजून पण चालू आहे. ताई, आमच्या प्रेक्षकांना सांगा, खरं योगा म्हणजे काय हो? योगा म्हणजे काय? तर योग म्हणजे जोडणे. मग आपण याच्यात काय जोडतो? आपलं मन आणि शरीर ह्या दोघांचा संगम हे किंवा हे दोन गोष्टी जोडणे म्हणजे योगा. काय असतं? आपलं मन एकीकडे काम करत असतं, विचार भरपूर करत असतो आणि शरीर वेगवेगळ्या गोष्टी करत असतं. आपल्याला हा नेहमी अनुभवत असतो. स्वयंपाक पण करत असतो आणि स्वयंपाक करता करता आता माझी मुलगी गेली आहे का नाही, ती अजून आली आहे का नाही, असे सतत विचार करत असतो. पण एखादं जेव्हा आपण काम करताना ते मन लावून जर केलं तर त्याची नेमकीच क्वालिटी, क्वांटिटी सगळंच वाढतं. बरोबर, हो की नाही? म्हणजे आपण मुलांना पण सांगतो, पहा की तू मन लावून अभ्यास कर. म्हणजे त्याचा आपला हेतूच असतो की त्याने अभ्यासात मन घातले की त्याला त्याची प्रगती निश्चित होणार आहे. म्हणजे जोडणे, आपलं मनाला आणि शरीराला जोडायचं काम हे योगा करतं. आणि आता तुम्ही जे योगामध्ये आम्हाला कळलंय की प्राणायाम घेता, नंतर शुद्धी घेता, तर हे शुद्धी म्हणजे काय? शुद्धी क्रिया म्हणजे कसं असतं की आपण आपलं जे शरीर जे आहे ते आपण वरून सगळं स्वच्छ करतो. रोज छान आंघोळ करतो, वेगवेगळे सेंट वापरतो, मेकअप करतो, सुंदर साड्या नेसतो, छान बाहेर दर्शनी आपण सुंदर दिसतो. पण आपलं अंतर शरीर आहे का, आपलं आतलं जे शरीर आहे ते पण स्वच्छ पाहिजे.
त्याचं एक तेज असतं, ते आपल्या चेहऱ्यावर झळकत असतं. पहा, आपण लगेच एखाद्याला आजारी असत म्हणतो काय मलूल दिसतो, तुला बरं नाहीये का, किंवा एखादा खूप चिडचिड, आतून जर काही होत असेल तर चिडचिड होते हो, लगेच ही बाई खूप चिडचिडी आहे बाबा, तर आपण तिला काय होत नाही. शुद्धी क्रिया आहेत या. ओके. आपल्या जशा अनेक प्राणायामाच्या, जसं अनुलोम विलोम आहे, भस्त्रिका आहे, वेगवेगळ्या ज्या तशा कपालभाती, वमन, नेती, नवली, अजून त्राटक, यासारख्या अनेक शुद्धिक्रिया आहेत. या शुद्धिक्रियाच्या सहाय्याने आपण आतलं शरीर आपण स्वच्छ करू शकतो. आता उदाहरण द्यायचं तर कपालभाती हा प्राणायाम नाही, तर ही एक शुद्धिक्रिया आहे. ह्या शुद्धिक्रियांच्या काय होतं, तर आपले श्वसन मार्ग जो आहे तो पूर्ण स्वच्छ होतो. म्हणजे आपलं नाक, घसा, फुफ्फुसामधले असलेल्या अनेक जे अवयव आहेत ते सगळे शुद्ध होतात. त्यामुळे आपण जी घेतलेली हवा, श्वासामध्ये जो ऑक्सिजन वाटे, जे काही नको असलेलं गेलेलं आहे ते सगळं बाहेर पडतं. नको असलेलं बाहेर पडतं, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन बाहेर पडून जातं, शरीरापर्यंत पोहोचतच नाही आजपर्यंत, आणि शुद्ध होतं त्या प्रकारे. म्हणजे हे जे योग म्हणूया आपण किंवा योगा म्हणूया, हे फक्त श्वसनाशी जोडलेलं आहे का? नाही, योग हा खूप मोठा आहे. योग म्हणजे फक्त आपल्या दृष्टिकोनातून आपण पाहतो, योग म्हणजे काय, आसनं करायची आणि प्राणायाम करायची म्हणजे योग. हो, तसं नाहीये. पतंजली महामुनींनी जेव्हा हा योगाची कन्सेप्ट मांडली, त्यांची खूप 2500 वर्षापूर्वी त्यांनी 96 सूत्रामध्ये योग आपल्याला सांगितलेला आहे. तर योग म्हणजे काय, तर त्याची पहिलीच पायरी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीपर्यंत जाण्याची अवस्था. म्हणजे त्याचं ध्येयच आहे कैवल्य प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्तीसाठी योग करणे. हा, पण आता ही खूप लांबची गोष्ट झाली. लोक म्हणतात आम्हाला मोक्ष भिक्ष काय माहिती नाही, आजचा दिवस आमचा छान गेला पाहिजे. मग आजचा दिवस छान गेला तर तुम्हाला योग, आसन आणि प्राणायाम करणं गरजेचं आहे. म्हणजे निरोगी राहण्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर हे पण आहे, यमनियम म्हणजे काय, तुम्ही कसं समाजात कसं वागता त्याच्यामध्ये यम सांगितले. तुम्ही स्वतःला काही नियम घालून घेतलेले आहेत, हे म्हणजे नियम आहेत. मग त्याच्यामध्ये ही सगळी बंधनं पण पाळली पाहिजे, आणि त्याच्यातून स्वतःची क्रांती किंवा स्वतःमध्ये बदल घडत जातो, आणि तो खूप विलक्षण बदल आहे. आपण म्हणतात की स्वभावाला औषध नाही, असं जे म्हटलं जातं ते चुकीचं आहे. आपण आपला स्वभाव बदलू शकतो. आपण जे ह्या गोष्टी जर पाळत गेलो, अहिंसा, सत्य, ह्या ज्या म्हणजे ह्या यमाच्या पायऱ्या आहेत, बरोबर, त्याच आपण अहिंसा केली नाही तर आपलं मन शांत होईल. अस्तेय, चोरी केली नाही तर आपल्याला काही मनात त्रय होणारच नाही. अशाच ब्रह्मचर्य, अपरिग्रह, ह्या सगळ्या पायऱ्या आहेत त्याच्या. या जर तुम्ही चांगल्या वागल्या तर मन शांत राहतं, मन शुद्ध राहतं. मग त्याच्यानंतर नियम आहे स्वतःला घालून गेले, शौच, शांती, यासारखे संतोष, उच्च, यासारखं आपण आनंद कशात मानायचा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी करा तर मन आणि दोन्ही गोष्टी चालतात. मग त्यातून तुम्ही आसनं करायचे. आसनं म्हणजे काय आहे, तर आपल्या शरीराला दृढ करणे, मजबूत करणे. म्हणजे ह्या पायऱ्या, जर तुमचं शरीर दृढ असेल, तुम्ही जर मांडी घालून जर 10 मिनिटं बसू शकत नसेल तर तुम्ही प्राणायाम कसा करणार आहात. आता आपण त्याला पर्याय शोधलेत की तुम्ही खुर्चीत बसून करा. हो, बरोबर, हो की नाही. पण असं खरं तर पद्मासनामध्ये, वज्रासनामध्ये लावून तो प्राणायाम करायचा आहे. बरोबर. आता तुम्ही जे म्हणता की हे आरोग्य म्हणजे निरोगी आरोग्यासाठी आपल्याला हे चांगलं आहे, पण मग आता जसं आजकाल डायबेटिक मुक्त अभियान चालू आहे, तर मग हे योगाने डायबेटिक कमी होऊ शकतो ना. काय होतं, डायबिटीस म्हणजे काय, जी आपली जी शुगर जी आपण आहे त्या शुगरेचं आपण ती म्हणजे होत नसता ती रक्तात मिसळली जाते, आणि त्या रक्तातलं त्याचं साखरेचं प्रमाण वाढलं की मग आपल्याला अनेक डायबिटीस झाला असं म्हटलं जातं. मग ते रक्तातलं प्रमाण कमी होण्यासाठीच तर लोक मग काय सांगतात तुम्हाला, डॉक्टर तुम्ही फिरायला जा. बरोबर, म्हणजे ते फिरायला जा. मग आता फिरायला जा म्हणजे काय, तर तुमचं जी काय आहे, तुमचा मेद कमी करणे, तुमची चरबी कमी करणे, तुमचं शरीर लवचिक करणे, या सगळ्या गोष्टी सूर्यनमस्कार, योगामध्ये सूर्यनमस्कार खूप महत्वाचे आहेत. सूर्यनमस्कारामध्ये 6 आसनं आहेत एका आसनामध्ये. तेव्हा तुम्ही एक सूर्यनमस्कार तर तुम्ही 6 आसनं करताय. पण आता काही जणांना पहा, जसं आता आपण बोललो की खाली मांडी घालून बसता येत नाही, तर मग अशा वेळेला ज्यांना सूर्यनमस्कार घालायची इच्छा आहे पण घालू शकत नाही,
तर अशा वेळेला खुर्ची काय असतं, कुठलीच गोष्ट सुरुवातीला जमत नसते. बरोबर. कोणतीच गोष्ट जर मी म्हणाले की आज मी जर मॅरेथॉन पळायला जाईल 25 किलोमीटर, बरोबर. तर ती शक्य नाहीये माझ्याच्याने. पण मी जेव्हा म्हणाले की मी 1 किलोमीटर पळेल आज, 10-15 दिवसांनी मी 1.5 किलोमीटर पळायला सुरुवात करेल. जेव्हा मी छोटा छोटा टप्पा गाठायला सुरुवात करेल तेव्हा मी 25 किलोमीटरचा निश्चित गाठू शकेल. पण त्यासाठी माणसाला एक दृढ निश्चय पाहिजे असतो की मी हे करणार आहे. नाही बाबा मला नाही, मी कसं काय करणार ते 25 किलोमीटर. आधीपासूनच जर आपली नकारात्मकता असेल तर गोष्ट शक्य नाहीये. मी करू शकते, हा एक छोटासा आत्मविश्वास मनात जर ठेवला तर एक एक पायरी आपण निश्चित चढू शकतो. पण मग आधी समजा त्यांना खुर्चीवर असू शकतो ना. आधी काय मला सूर्यनमस्कार लगेचच घालायला सांगत नाही. अगदी छोटे छोटे जे अगदी खाली वाका, वरती हात करा, पूरक हालचाली असतात ज्या त्या करायला सांगतो. अच्छा. त्याच्यातून तुमचं शरीर हळूहळू लवचिक व्हायला लागतं. तुम्ही खाली वाकू शकतात, पाठीमागे वळू शकतात, वळू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्ही करता करता तुम्हाला एक थोडासा अंदाज यायला लागतो की अरे हा मला जमण्यासारखं हे मी करू शकणार आहे. आणि मग करता 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 हळूहळू मग खुर्चीत बसून करायचे. पण आता काही काही लोक जे आहेत ज्यांना गुडघ्यांची ऑपरेशन झालेली आहेत, नी रिप्लेसमेंट झाले गेले आहेत, त्यांना कधी बसायचंच नाहीये खाली. तर मग मी कसं काय म्हणणार नाही 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 तुम्हाला जमणारच आहे. कारण ते नॅचरल नाहीच ही पोझिशन, ती अननॅचरल झालेली आहे. तुम्ही नाही बसू शकणार आहे. तर मग खुर्चीत बसून बसायचे पण सूर्यनमस्कार आहेत त्या पद्धतीने केले तरी चालतात. पण मग जेव्हा तुमच्याकडे हा योग शिकायला विद्यार्थी येतो म्हणूया आपण, तर त्याचे आधी कसं तुम्ही त्याला मी त्याच्या आधी बोलून घेते की तुला काही सवय आहे का, तू आधी कधी योगा केलेला आहेस का, त्यांचं साधारण वय किती आहे, की त्यांना हे झेपू शकतंय का नाही, आपण जे सांगणार आहे करणार आहे त्यांना कुठले आजार आहेत का, त्यांना काही बंधनं डॉक्टरांनी सांगितलेले आहेत का, त्यांच्यामध्ये आधी काही सर्जरी वगैरे झालेल्या आहेत का. कारण सर्जरी वगैरे झाली असेल तर लगेच तुम्ही योग करायला लागला तर ते अलाउड नाहीये. 6-6 महिने तरी त्याच्यामध्ये गॅप पाहिजे, कारण तरच तुम्ही पुढच्या गोष्टी करू शकता. या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून मी आधी माहिती काढून घेते की आणि मग त्यांना झेपेल असा मी त्याला योग सांगते. म्हणजे त्यांना जेवढं करायला सांगितलं तेवढं व्यायाम तुम्ही त्यांच्याकडनं करा. आता माझ्याकडे तुम्हाला सांगते एक 78 वर्षाच्या ताई आहेत. बापरे. त्या सुरुवातीला म्हणाल्या अहो नाही हो मला झेपणार, पण आता मी रथसप्तमीच्या आपला सूर्यनमस्कार असतो त्यामध्ये त्यांनी 51 सूर्यनमस्कार घातले, उभ्याचे, खुर्चीतले नाही. अरे वा. हे तुम्ही कधी इमॅजिन करू शकाल? किती दिवस झाले ते तुमच्याकडे? त्या साधारणतः जून महिन्यापासून येतात. 6 महिने झाले, 6 जून ते 7 महिने झाले असतील साधारणतः. पण त्यावेळेसच म्हणाल्या की मला एवढं नाही झेपणार हो, मी कधी केलेलं नाहीये. म्हटलं पहा तर करून, जितकं झेपेल तेवढंच करायचंय. बरोबर. मी प्रत्येकाला सांगते की मी तुम्हाला सांगणार ते आदर्श स्थितीचं वर्णन सांगणार आहे, त्यापर्यंत तुम्हाला जायचा प्रयत्न करायचा आहे. पण तुम्हाला नाही झेपत तर मी काय करू असं नाही, तुम्हाला जेवढं झेपेल तेवढंच करा. फक्त त्याच्यापेक्षा किंचित थोडस जास्त करायचा प्रयत्न किंवा नाही ते मी माझी एवढी स्थिती आहे म्हणून मी ते थांबलं तर काय उपयोग नाहीये. थोडं प्रगती करायची. बरोबर. मी पहिल्यांदा सुरुवातीला अर्धा सूर्यनमस्कार शिकवते. अर्धाच घाला आज, दुसऱ्या दिवशी त्याला पूर्ण येईल. दुसरा 2-3 दिवस एकच सूर्यनमस्कार घाला, तिसऱ्या दिवशी 2 वाढवा. मग अशी तुम्ही वाढवत न्या. आता ताई तुम्ही म्हणलात की त्या 70 पार केलेल्या ताई, पण मग असं छोट्या मुलांना पण तुम्ही? हो. 12 वर्षाच्या नंतरचं जे मूल असतं त्याला योगा करणं अलाउड आहे. त्याचं कारण असतं 12 वर्षापर्यंत मुलांच्या हाडाची पूर्ण वाढ झालेली नसते. त्यामुळे आपल्याला आसनं जेव्हा करतो आपण तेव्हा ती स्थिती जी असते ती काही काळानंतर ठेवायची असते. 2 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद, 1 मिनिट कुठलंही आसन हे टिकवावं लागतं. घ्यायचं आणि सोडणं म्हणजे आसनं होत नाही. त्या आसनाला काही काळ द्यावा लागतो. काय सर्वांगासन 5 मिनिटं करावं लागतं, हो की नाही. भुजंगासन केलं तर तुम्हाला कमीत कमी 1 मिनिट तरी करावं लागतं. त्यामुळे त्यांना ते हाडांमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात, म्हणून त्यांना 12 वर्षाच्या आतल्या मुलांनी करायचं नाही. पण 12 वर्षाच्या नंतर त्यांची संपूर्ण वाढ झालेली असते त्यांच्या, आणि त्याच्यानंतर ते करू शकतात. आणि ते तो खूप क्विक करतात. त्यांचं खूप छान अंग लवत असतं, त्यामुळे पटकन शिकवून पण घेतात ते आणि पटापट येतं पण त्यांना. ताई तुम्ही हा कोर्स केल्यानंतर लगेच क्लासेस घ्यायला सुरुवात केलीत का? हो.
माझा तो 9 महिन्याचा पूर्ण कोर्स होता. बर. म्हणजे प्रवेश, परिचय आणि शिक्षक हा बर. 9 महिन्याचा कोर्स होता. हा. तो मी पूर्ण केला. हा. पूर्ण केल्यानंतर माझा मे महिन्यामध्ये संपला तो. बर. आणि मग मी लगेच 1 जून पासून माझा अगदी सुरुवातीला 4-5च विद्यार्थी होते. बर. त्याच माझे जवळपासचे मैत्रिणी वगैरे त्या बर. सगळ्या बर. जॉईन झाल्या होत्या. हा. पण हळूहळू मग एकमेकाला सांगून करून मग आता विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत चाललेली आहे. आणि मी हा कोर्स केला ना तो योग विद्याधाम नाशिक बर. या संस्थेचा केलेला आहे. मग तो ऑनलाईन होता की ऑनलाईन होता. अच्छा. ऑनलाईन होता पण तो बर. घरातून केला. हा. मग मी शिक्षक कोर्स पूर्ण केल्यानंतर मी परत पुढेही शिकले योगामध्ये. बर. मी योगाचा योग प्रबोध पण पूर्ण केलेला आहे. अच्छा. त्याच्यामध्ये जरा थोडेसे ऍडव्हान्स आसनं, ऍडव्हान्स शुद्धिक्रिया, ऍडव्हान्स सगळी माहिती असते. बर. तो पण मी कोर्स पूर्ण केला. पण हे केल्यानंतर त्याच्या परीक्षा मात्र नाशिकला जाऊन द्याव्या लागतात. बर. नाशिकला योग विद्याधाम संस्था आहे मंडलिक हा. सरांची. हा. डॉक्टर विश्वासराव मंडलिक यांचे ते मुख्य आहेत त्याचे. त्या तिथं जाऊन तुम्हाला या सगळ्या परीक्षा मात्र तिथं द्या. मग परीक्षेसाठी तुम्ही तिकडे हा परीक्षा 7 दिवस म्हणजे शिक्षकाचा कोर्स झाल्यानंतर 7 दिवस तिथं जाऊन राहावं लागतं. आणि तिथं त्या परीक्षा द्याव्या लागतात. बर. प्रबोधच्या झाल्या सुद्धा तिथं 3 दिवसात जाऊन राहावं लागतं. अच्छा. आणि तिथं त्या परीक्षा द्याव्या लागतात. बर. ताई साधारण योगाची वेळ कधी म्हणजे कधी असते, कधी योगा करावा, सकाळी की संध्याकाळी? साधारणतः योगा हा सकाळच्या वेळ केलेला अतिउत्तम. बर. कारण त्याच्यासाठी आपण जेवणाच्या आधी हा. 3 ते 3.5 तास योगा झाला पाहिजे किंवा जेवण झाल्यानंतर 3.5 तास. रिकाम्या पोटी असेल तर उत्तमच. बर. म्हणून रिकामं पोट हे फक्त आपल्या सकाळी असतं. हो. म्हणून बरोबर. तेव्हा योग करायचा असतो. किंवा अगदी ज्या म्हणतात नाही बाबा मला सकाळी जमत नाहीये, हा. त्यांना दुपारी करायला काही हरकत नाहीये. पण त्यांच्या जेवणामध्ये आणि योगा करण्यामुळे 3.5 ते 4 तासाचं अंतर पाहिजे पाहिजे. तरच योगा करायला अलाउड आहे. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कुठले कुठले योगा शिकवता? मी साधारणतः 1 दिवस माझा पूर्ण एके दिवशी पूर्ण हालचाली घेते. बर. म्हणजे बैठक स्थितीमधून, शयन स्थितीमधून सगळ्या ज्या काही पूरक हालचाली आणि सूर्यनमस्कार आणि प्राणायाम घेते. बर. नंतर मी काय करते दररोज प्रत्येक स्थितीमधून 2-2, 3-3 आसनं घेते. शयन स्थिती, विपरीत शयन स्थिती, बैठक स्थिती, दंड स्थिती यामधून 2-2, 3-3 आसनं रोज घेते आणि रोज वेगळी. आज एक घेतलंय ते आठवडाभर घेणार नाही. रोज वेगळ्या प्रकारची आसनं घेते. आणि 20 मिनिटं मी बरोबर प्राणायाम घेते. बर. 20 मिनिटामध्ये 4 मिनिटं मी कपालभाती घेते, 1 मिनिट मी वातक्रम कपालभाती घेते, कधी भस्त्रिका प्राणायाम घेते. कारण भस्त्रिकाचा प्राणायामाचं कसं आहे, काही लोकांना बीपी वगैरे असेल तर त्यांना तो अलाउड नाहीये. जेव्हा आपण प्रत्यक्ष मी ऑनलाईन क्लासेस घेते मुख्य म्हणजे ऑफलाईन घेत नाहीये. ऑफलाईनचा आणि ऑनलाईनचा हा थोडासा फरक पडतो. कारण आपल्याला समजत नाहीये पुढच्याला काय त्रास होतोय ते किंवा त्याला आपण बघू शकतो त्यांच्याशी लगेच तिथल्या तिथे. कारण मग दुसरे डिस्टर्ब होतात त्यांना सांगायला गेलं तर. त्यामुळे थोडंसं कंट्रोल करते मी भस्त्रिकावर. विचारून घेते कोणाला काही त्रास होत नसेल तर करा. नंतर अनुलोम विलोम घेते, दीर्घ श्वसनाचे घेते, अजून भ्रामरी घेते. उन्हाळ्यामध्ये शीतकारी भ्रामरी, अजून अशा वेगवेगळ्या शीतली भ्रामरी ज्यामुळे की थंडावा शरीराला मिळतो अशा प्रकारे. ओंकार उन्हाळ्यासाठी पण वेगळे आहेत. चंद्र भेदन आहे. उन्हाळा जर असेल खूप उष्णता व्हायला लागली तर शरीरातली उष्णता करण्यासाठी चंद्रभेदन प्राणायाम घ्यायचा. यासारखे प्राणायाम घेते. आणि ओंकार प्रार्थना या सगळ्या गोष्टी घेते त्याच्यामध्ये. तुम्ही आता जे म्हणालात की मी ऑनलाईन घेते, तर मग ऑफलाईन तुम्ही घेतच नाही का? नाही ऑफलाईन नाही. पण मग काय फरक वाटतो तुम्हाला ऑनलाईन मध्ये आणि ऑफलाईन मध्ये? ऑनलाईनचा सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे लोकांचा वेळ वाचतो. आपल्याच घरी आपल्याच मोबाईलच्या समोर बसून पटकन बसता येतं आणि करतात. म्हणजे परत दुसरीकडे जायचं म्हणजे जाण्या येण्याचा वेळ आहे, तो वेळ आहे. ऑफिसमध्ये जायचं असतं, नोकरी करायची असते, मग घरात काय काय असतं ते. पुरुष पण आहेत बरं का, फक्त बायकाच येतात अशातला भाग नाहीये. पुरुष पण योगा करू शकतात आणि आहेत माझ्याकडं. म्हणजे त्यामुळं त्यांचा वेळ वाचतो मुख्य म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तिथून मी लॅपटॉपवर सगळ्यांना पाहू शकते, करू शकते. प्रत्येकाच्या हालचाली बरोबर आहेत की नाही, त्या संस्थिती त्यांनी बरोबर केलेली आहे की नाही, तो बरोबर करतो की नाही हे मला इथं बसून समजून मी त्याला सांगू शकते. बाबा असं नाहीये, पाय मागे घे, पुढे घे, मानवर कर, ज्या काही छोट्या छोट्या सूचना आहेत त्या मी तिथे देऊ शकते.
आजकाल योगाचं खूप आहे, म्हणजे करा, डॉक्टर लोक पण सांगतात. पण अशा ह्याच्यात, आणि खरं भारतातलाच हा योगा हा प्रकार आहे. पण आजकाल बघतो मला वेळ नाही. याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, वेळ नाही ही त्या सांगलेली सबब आहे. आपल्या स्वतःसाठी जर वेळ नसेल तर आपण दुसऱ्यांसाठी काय करू शकणार आहोत? बरोबर. म्हणजे आपण नोकरी करतो, काम करतो, धंदा करतो, हे सगळं कशासाठी करतो? मी माझ्यासाठी करते. आणि मी आहे तर जग आहे. खरं. मी नसेल तर काही नाही. मी अंथरुणावर पडले तर 4 दिवस माझं लोक कौतुक करतील. 10व्या दिवशीपासून जाऊ दे बाबा, हे नेहमीच झालंय म्हणून दुर्लक्ष करतील. मग ते किती माझे प्रेमळ, माझी नवरा असो, मुली असो, सगळे कोणी असो, कारण ते पण तितकेच बिझी आहेत. त्यांना पण वेळ नाहीये तुमच्यासाठी इतका देण्यासाठी. मग तुम्ही स्वतः फिट राहणं जास्त महत्वाचं आहे. स्वतःची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. आणि योग हा काय म्हणतात ना, अनुभूती घ्यायची आहे त्याची. मी नुसतं लेक्चर देऊन ऐकून योग नाही येणार. त्यासाठी स्वतः करायचंय, स्वतः त्याचा अनुभव घ्यायचा आहे, स्वतः त्याच्या फिलिंग्ज आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत आणि मग तुम्ही करायचंय. मग त्यामुळं तो वेळ हा काढलाच पाहिजे. बरोबर. वेळ नाही हे असं मी ऐकूनच घेऊ शकत नाही. म्हणजे इन शॉर्ट आपण किंवा थोडक्यात असं म्हणू शकतो, योग म्हणजे आपल्या पूर्ण शरीराची शुद्धी, मनाची शुद्धी. मन शरीर दोन्ही. मनाची शुद्धी. मन शांत राहतं आपलं. डायबेटीस सारखे विकार, बीपी सारखे विकार, हार्ट सारखे विकार हे कितीतरी प्रमाणात कमी होतात. दम्यासारखे विकार बरे झालेले आहेत. असे कितीतरी विकार. म्हणजे जे माझ्याकडे एक विद्यार्थी येत होता, त्याला हार्टचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. डॉक्टरने त्यांना सांगितलंच होतं, म्हणजे त्याची बायपास वगैरे सगळं झालेलं होतं. त्याला म्हणलं तू काही नको, फक्त माझ्याकडून थोडस प्राणायाम कर. पण त्याला त्या कपालभाती पण झेपण्यासारखं नव्हतं, बाकीचे पण झेपण्यासारखे नव्हते. पण तू दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम ह्यासारखे कर. तर त्याला 2-3 महिन्यात डॉक्टरांनी विचारलं, अरे तू काय करतोस की तुझ्यात एवढं छान बदल झालेले आहेत ते? अरे वा. म्हणजे इतका. पण त्याने नंतर पूर्ण केलंच नाही. मग त्याला आपण काही नाही करू शकत नाही या गोष्टी. बरोबर. आई, तुम्ही इतके वर्ष आता हे सगळं शिकवताय, तर असं काही योगामध्ये तुम्ही अचिव्हमेंट केलीये किंवा असं काही, जसं आता तुम्ही म्हणलात त्याला थोडं थोडं बरं वाटत होतं, किंवा त्या 70 ओलांडलेल्या बाई आहेत, असे काही अचिव्हमेंट आहेत का की तुम्ही केले? ते अनुभव आमच्या प्रेक्षकांशी शेअर करा जरा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्वतः आज 62 वर्षाची आहे. मला आजपर्यंत एकही औषध गोळी लागत नाही. हा स्वतःचा माझा अनुभव आहे. आणि ह्याची सगळी गोष्ट जी आहे ती योगामुळे. आपल्या स्वतःमध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्स जो म्हणतो ना, तो डेव्हलप होतो. आपला स्वतः निरोगी राहतो. आणि जेव्हा आपण स्वतः निरोगी असतो, आपल्यामध्ये जेव्हा आत्मविश्वास असतो, तेव्हाच आपण दुसऱ्याला काहीतरी गोष्ट सांगत असतो. माझेच गुडघे दुखतात आणि मी तुम्हाला सांगते गुडघ्यांवरती उपाय, त्याला काही उपयोग नाही आहे असा विचार केला. माझ्याकडे माझी एक विद्यार्थिनी होती, उमा नावाची. तिला गुडघ्याला लिगामेंट टेअर झाले होते. तिचं गुडघ्याचं खूप मोठं ऑपरेशन झालं होतं. तर तिला रोज पेन किलर घ्यावी लागायची. तिला खाली बसणं तर होतच नव्हतं. जिना चढायचं म्हणजे खूप मुश्किल. हळूहळू ती जिना चढायची. आणि मग तिने माझ्याकडे योगा, ती म्हणली मला जमेल का? मी म्हणलं हा प्रयत्न आहे, हळूहळू करायचंय. आज ती 70-75 पर्यंत सूर्यनमस्कार घालू शकते. अरे वा. तिची एकही पेन किलरची, ती मला, म्हणजे मी असं म्हणू नये, मी खरंच एक साधी सामान्य स्त्री आहे, पण तिला मलाबद्दल इतकं अभिमान वाटतो, इतकं तिच्या माझ्याशी हे करते ती. पण तिला एकही पेन किलर लागत नाही. संपूर्ण जिना चढते, संपूर्ण व्यायाम करते. फक्त तिला वज्रासनामध्ये अजून बसता येत नाही. बाकी सगळं प्रगती आहे. आणि आता ती खाली सुद्धा मांडी घालून बसू लागली आहे. वा. आणि खूप, म्हणजे ही सगळी योगाची किमया आहे, ही माझी नाहीये. पण तिच्याकडनं करून घेतलं. आणि मेन तिच्यामध्ये आत्मविश्वास. मी तिला म्हणायचे तू प्रयत्न कर, तू तिला खुर्चीवर बसायचं, खुर्ची शेजारी ठेव आणि बस खाली. किती 1 मिनिट तर बसता येईल की नाही? बरोबर. 1 मिनिटानंतर तू परत खुर्चीवर बस. मग ती 5 मिनिटं 10 मिनिटं, आता पूर्ण प्राणायाम ती 20-20 मिनिटं खाली बसून करते. वा, ही खूप मोठी गोष्ट आहे तुमची. त्याच्यानंतर एक माझ्याकडे एक स्नेहा नावाची एक आहे मुलगी, ती सांगलीला असते.
तिला बरेच म्हणजे एकाकी पण खूप जाणवत होतं तिला. म्हणजे मुलीचं लग्न झालं, मुलगा लांब आहे, घरात कोणी नाही. आजकाल ही फार सगळ्यांची परिस्थिती आहे की आपल्याला बोलायचं असतं, डिप्रेशन मध्ये म्हणजे एक नको वाटतं, काहीतरी करावं असं वाटत नाही. किंवा मग त्याच्यातून अनेक आजार आपल्या म्हणजे काय डायबिटीस होतात किंवा कोलेस्ट्रॉल वाढतं, बीपी वाढतं, यासारख्या गोष्टी होतात. ती माझ्याकडे 1 वर्ष झालं साधारणतः, ती सांगलीची आहे. आत्ता मध्यंतरी तिने मला असं एक छान पत्र पाठवलं की मॅडम माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत, माझं कोलेस्ट्रॉल एकदम छान आहे, माझं बीपी एकदम नॉर्मल झालेलं आहे, मी किती वर्ष गोळ्या घेते तरी माझं कधीही बीपी नॉर्मल होत नव्हतं, आणि आता माझे सगळं मला खूप छान आणि बरं वाटतंय, हे सगळं मला फक्त योगामुळे घडतंय असं. आणि आता मग ती छान तबला बिबला वाजवते. म्हणलं तू तर या छंदात रमवून घे असं तिला. म्हणजे आता आमचे थोडस हे पण गप्पा पण होतात ना, मला वाटतं खूप छान, मस्त. म्हणजे तुमच्या खूप अचिव्हमेंट. हो, अजून एक आहे उल्का नावाची मुलगी, तिचं पण खूप कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं, रोज गोळ्या घ्याव्या लागायच्या तिला त्या कोलेस्ट्रॉलच्या. आणि मग भीती वाटते ना, बंधनं येतात, तेलकट खायचं नाही, गोड खायचं नाही, हे खायचं नाही. आता ती पण सांगते की मला अजिबात काही, सगळे माझे रिपोर्ट नॉर्मल आहेत, सगळ्या गोष्टी मला खूप, फक्त योगाने. ताई, साधारणतः तुम्ही एका बॅच मध्ये किती 25 ते 30 जणांना घेऊ शकते, कारण मी एका वेळेस तेवढ्या लोकांवरती 25 ते 30 लोकांना मी घेऊ शकते. अच्छा. त्याच्यापेक्षा जास्त वाढले तर मग दुसरी बॅच करता येते, पण एका वेळेस 25-30 लोकांना. तुम्हाला ऑनलाईन असलं तरी सगळ्यांवर लक्ष द्यायचं? मी मोबाईलवर घेत नाही, मी लॅपटॉपवर घेते, त्यामुळे सगळे मला समोर दिसतात त्याच्यामध्ये. ताई, रिटायरमेंट, बँकेतून रिटायर झाल्यानंतर असा काही बिझनेस करू किंवा या क्षेत्राकडे वळू असं काही स्वप्न होतं? बिलकुल नाही, कारण पैसा तर कमवायचा नव्हताच मला. बरोबर. देवाच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे. एकच मला एवढी मुलगी आहे, तिचंही लग्न झालंय, ती व्यवस्थित स्थिरस्थावर आहे, मिस्टर आहे माझे चांगले, त्यामुळे पैसा बिसा बिझनेस हा काही माझ्या मनात नव्हता. की मी म्हणते, मी तर माझी म्हणजे परमेश्वरावर खूप श्रद्धा आहे, त्यांनीच मला ही वाट दाखवली. मी कधी विचारही केला नव्हता की मी योग शिक्षक होईल, मी योगाचे क्लासेस घेईल वगैरे वगैरे, पण का अचानक असं मला वाटलं काय माहिती, आपण हे करावं. आणि मग त्याच्यानंतर मी करत करत गेले, मग माझ्याकडे लोक येत गेले. मी कधी फी साठी म्हणून मी गुरु हे माझ्या क्लास नाहीये, म्हणजे फी हा अतिशय दुय्यम गोष्ट आहे. मला ह्यातून जेव्हा लोक मला सांगतात की ताई मला हे बरं वाटायला लागलंय, की माझी गुडघे दुखी थांबली, मला हे होतंय, तेव्हा मला खूप खूप आनंद होतो खरं सांगायचं. फी मिळाल्यासारखं वाटतं. लोक देतात, मी असं म्हणत नाहीये की देतच नाहीयेत, की पण ज्याच्यापेक्षाही जास्त आनंद मला ह्याच्यातून मिळतो खरं सांगायचं. बरोबर. मी उल्का तांबुळवाडीकर. संध्याताईंच्या क्लासबद्दल मला ग्रुपवरून कळले. माझे कोलेस्ट्रॉल खूप वाढले होते, त्यामुळे मी संध्याताईंचा क्लास जॉईन केला. सकाळची सुरुवात ही संध्याताईंच्या क्लासमुळे होते. क्लासमध्ये प्रार्थना, सूर्यनमस्कार, आसने, प्राणायाम ही घेतली जातात. प्रत्येक आसन करताना आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे संध्याताई इतक्या छान पद्धतीने आम्हाला सांगतात, त्यामुळे आमच्या शरीरावर खूप छान परिणाम झाला. 6 महिन्यात मला असे जाणवू लागले की माझे कोलेस्ट्रॉल कमी झाले. दर शनिवारी संध्याताई सूर्यनमस्काराबरोबर ध्यानधारणा घेतात, त्राटक घेतात, जलनीती घेतात. यामुळे आमच्या शरीरावर खूप चांगले परिणाम झाले. मी संध्याताईंना धन्यवाद देते की त्यांच्यामुळे मी खूप आनंदी आणि निरोगी आहे. नमस्कार, मी सौ उमा उल्हास देवचक्के. योगामुळे मला काय काय फायदे झाले हे तुमच्याबरोबर शेअर करते. माझं उजव्या पायाचं लिगामेंटचं ऑपरेशन झालं, तर त्यावेळी खूप पाय दुखत होता, म्हणजे पाय फोल्ड पण होत नव्हता. एकही सूर्यनमस्कार मला घालायला जमत नव्हता. पण भावे मॅडमचा योगा क्लास मी जॉईन केला आणि एवढा फायदा झाला मला की मी आता 30-50 सूर्यनमस्कार घालू शकते आरामात, आणि पाय पण दुखत नाही, पाय फोल्ड होतो. आधी मी खुर्चीवर बसून हे प्राणायाम वगैरे करायचे, पण त्यांच्या प्रोत्साहनामुळेच हळूहळू खाली बसायला लागले. आता अर्धा तास खाली बसून प्राणायाम करू शकते.
पाय वगैरे काही दुखत नाही, काही नाही, अशी माझी खूप प्रगती झाली. म्हणजे रोज मला आधी पाय दुखायचा तेव्हा पेन किलर जवळजवळ रोज घ्यायला लागायची, मला 1 दिवसाआड तरी घ्यावी लागायचीच. पण आता पूर्ण पेन किलर बंद झाली. 2 वर्ष झाले पेन किलर एकही घ्यावी लागत नाही मला. म्हणजे इतकं छान, रात्री झोप छान येते, दिवसभर फ्रेश वाटतं. म्हणजे इतकं खूप छान फायदा झाला. मन प्रसन्न आणि खूप छान वाटायला लागले मला. धन्यवाद. नमस्कार, मी ज्योती भोसले. मी एक वर्किंग वुमन आहे. मी बँकेत काम करते, त्यामुळे माझं सकाळ ते संध्याकाळ पूर्ण दिवस बिझी असतो. गेल्या 2.5 वर्ष झालं मी सौ संध्या भावे यांचा योग क्लास जॉईन केलेला आहे. तेव्हापासून मला खूप फरक जाणवतो स्वतःमध्ये. दिवसभर फ्रेश वाटतं, एकदम थकवा येत नाही. पूर्वी मला कोणतेही आसनं किंवा कोणताही व्यायाम प्रकार येत नव्हता. फक्त चालण्याशिवाय मी कोणताही व्यायाम प्रकार केलेला नव्हता. खरं मी हळूहळू योगा क्लासमध्ये शिकत गेले आणि त्यामुळे खूप फरक पडला. पूर्वी माझा दोन्ही हात खूप दुखायचे. जेव्हापासून योगा क्लास करतेय हळूहळू ते दुखणं माझं कमी होत गेलंय. म्हणजे जवळपास 70 ते 80% फरक पडलाय. त्याच्यानंतर दिवसभर खूप फ्रेश वाटतं, काम करण्याची इच्छा होते खूप. त्याच्यानंतर प्राणायाम रोजच्या रोज होतो आमच्या क्लासमध्ये, त्यामुळे दिवसभर एकदम फ्रेश वाटतं आणि स्ट्रेस लेवल कमी होते. कोणतीही गोष्ट असं ओझं नाही वाटत कामाचं, किंवा अरे बापरे हे काम कसं होणार. तर जेव्हापासून मी योगा क्लास करतेय तेव्हापासून मला स्वतःमध्ये फरक जाणवतो की मला प्रत्येक गोष्ट, नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा होते. किंवा कितीही मोठं काम असेल तर त्याचं बर्डन नाही येत. हे फक्त योगा क्लासमुळे शक्य झालेलं आहे. धन्यवाद. ताई, आजकाल लोकांमध्ये योगा याविषयी एक भीती आहे, तर काय बरं तुम्ही याबद्दल सांगाल? खरंच एक आहे? भीती म्हणजे कसं असतं की योगामधलं की लोकांच्या डोळ्यासमोर ते शीर्षासन दिसतं, खाली डोकं वर पाय, किंवा खूप लोकांचे सर्वांगासन किंवा वेगवेगळी आसन, बकासन, मयुरासन, इतकी अवघड आसनं त्यांच्या डोळ्यासमोर येतात. बरोबर. मग त्यातच माणसाची एक मनात माझी भीती निर्माण होते की नाही हे आपल्याला काही झेपण्यासारखं नाही, हे आपण काही करू शकत नाही. त्यामुळे काय होतं, लोक तिकडे जायचा नकोच म्हणतात की हे मला जमणार नाही, मी हे करणार. पण योग तसा नाही. योग इतका अवघड नाहीये, पण योग सोपाही नाहीये की लोक नुसतं ध्यान लावून बसलं म्हणजे योग नाहीये. बरोबर. की लोकांना वाटतं डोळे मिटून बसलं की झालं योगा. तसंही नाहीये. शवासन केलं की योगा, असं आवडीचं. अगदी साधी आसनं असतात की ज्यामुळे आपल्या शरीराला एक प्रकारचा पीळ दिला जातो, वाकवलं जातं, फ्रंट बेंडिंग असतं, बॅक बेंडिंग असतं. यामुळं आपलं शरीर लवचिक होतं आणि सोपी आसनं असतात. बरोबर. आपल्या वयाला झेपेल, आपल्या प्रकृतीला झेपेल, कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. जे मला येईल ते तुम्हाला येईलच असं अजिबात नाहीये. त्यामुळे त्याला झेपेल असं, त्याला जमेल असं तेवढंच करायचंय, फक्त त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त करायचा प्रयत्न करायचा. मला 50% येतं ना, तर मला 51% जायचंय. इतका जर आपण प्रयत्न केला ना तरी आपल्याला खूप सारं काही साध्य होऊ शकतो. 51 मधून आपण 70 मध्ये कधी जातो हेच आपल्याला कळत नाही. पण तेवढी मानसिकता पाहिजे. मला 50 येते, मी फक्त 51चा प्रयत्न करणार आहे. आपोआप सगळ्या गोष्टी घडत असतात त्या. बरोबर. कारण शरीर सांगतं आपल्याला, शरीरच आपल्याला शिकवत असतं की ते अजून खाली वाकू शकतं, तुझं डोकं खाली टेकू शकतंय, तुझ्या हात इथपर्यंत जाऊ शकतात, हे शरीर आपल्याला सांगतं ना. आणि त्याप्रमाणे आपण फक्त करत पुढे जायचंय आणि आपोआप सगळं घडतं. पण मग हे योगा तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा तुम्हाला काही अशा अडचणी आल्या आहेत का? जसं सूर्यनमस्कार लोकांना घालता येत नाहीयेत, किंवा आता तुम्ही अनुभव जे शेअर केलेत, तर अशा काही अडचणी आल्या आहेत का? येतात ना. काही लोक असे असतात की त्यांना फार हौस असते, तुम्ही कधी आम्हाला ते शीर्षासन शिकवणार आहात. पण आता कसं, हा ऑनलाईनचा थोडासा तोटा असतो. तुम्ही त्या घरात तिथे बसलेले आहात, मग तुम्हाला जर कोणी, मी त्यांना विचारते तुम्हाला जर कोणी आधार द्यायला आहे का तिथे, तर मग तुम्हाला पटकन पाय धरता येतील किंवा तुमचा पटकन पाठीमागून आधार देता येतील. तर मग आपल्याला ते शिकवण्यात काहीतरी अर्थ आहे. मी इथे बसून जर त्यांना सांगितलं तुम्ही फक्त असं करा, तसं करा, पाय हळूहळू वर घ्या, आणि त्यांचा तोल गेला तर शक्य नाहीये. म्हणून हा फक्त ऑफलाईनला कसं असतं, समोर असतो, पटकन करता येतं. हा एक थोडासा तोटा आहे ऑनलाईनचा. पण त्यांना सांगता फक्त अर्धाच सूर्यनमस्कार घ्यायचा. एवढ्या स्थिती तुमच्या या स्थितीपर्यंत आला तर पहा, उद्या 1 करा, नंतर 2 करा,
असं करत 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 करता येतं. किंवा कुठलंही आसन, आता विस्तृत पाद भूनमन आसन नावाचं एक आसन आहे. त्या दोन्ही पाय लांब करायचे आणि हळूहळू आपलं शरीर आहे ना ते वळवायचंय. डावीकडून वळवत वळवत आपलं कपाळ उजवीकडे आणायचंय. तुम्ही म्हणा नाही नाही हो किती कसं, पण जिथं जाईल कुठं तरी जाईल ना तुमचं कपाळ, तिथंच नाही आणि तिथंच खाली टेकवा. मग हळूहळू हळूहळू आपोआप शरीर तुम्हाला सांगेल अजून थोडं जाऊ, अजून थोडं जाऊ. असं करत करत ते जमवून जातं नंतर पुढे. ताई, बँकेतून रिटायर होणं म्हणजे तुमच्या मुलींनी बघितलं असेल सगळी नोकरीची धावपळ वगैरे सगळी, तर तुम्ही रिटायर झाल्यानंतर जेव्हा या क्षेत्राकडे वळाला तेव्हा ती किंवा तुमचे मिस्टर असं म्हणलं नाही की आता आराम कर, नको कर? नाही 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 नाही, त्यांना उलट आवडलं नसतं की आपली आई किंवा बायको नुसतीच अशी आईशी. नाही नाही, खूप सपोर्ट आहे, खूप सपोर्ट. त्याच्याशिवाय शक्य नाही. फॅमिली सपोर्ट असणं खरंच खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला घरातून पूर्ण सपोर्ट आहे. अरे वा, खूप छान. आज आमच्या प्रेक्षकांना ताई तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली आणि आज तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून इथे आलात म्हणून मयूर फूड्स कुक्ड विथ केअर यांच्यातर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट. मयूर फूड्सचे मिलेट्सचे प्रोडक्ट्स आहेत आणि आजकाल मिलेट्स खूप महत्वाचं आहे. योगामुळे तुम्हाला नक्कीच माहिती असेल. संध्याताईंची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आणि त्यांनी अगदी पूर्णपणे आपल्याला ही माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर त्यांचा योगा क्लास जॉईन करायचा असेल तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही कुठेही असा, पुण्यात असा, पुण्याच्या बाहेर असा तरी तुम्हाला त्यांचा क्लास जॉईन करता येऊ शकेल. जर माझी ही आजची मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.